students, today we are going to see gauge pressure, gauge pressure or gauge pressure. This topic was actually included in the previous topic that we have just learned in the previous period, during previous period. But the chances of asking the question may be separate, means separately may be asked. So I have broken this part from the main topic, gauge pressure, because it is extra concept. In textbook it is already added in the same topic that we have learned yesterday. So listen all of you, what is gauge pressure? Explain the term gauge pressure. It may be asked for 2 marks. आता गेज प्रेशर म्हणजे काय? तुम्ही मोटरसायकल किंवा मोटर कार मध्ये हवा भरल्यानंतर हवा भरणारा काहीतरी मीटर नळी असते, मीटर गोल घड्याळी सारखं मीटर असतं, तो त्या ट्यूबला वॉलला लावून चेक करत असतो, तो पॉइंटर काहीतरी की इतकी हवा पाहिजे, इतकी नको पाहिजे, जास्त असेल काढून घेतो, कमी असेल तर अजून भरून देतो. मग ते जे मीटर असतं त्याला गेज मीटर किंवा प्रेशर गेज मीटर असं म्हणतात. आता तिथं तो ट्यूब मध्ये भरल्यानंतर चेक करतो, म्हणजे फक्त ट्यूब मधील हवेचा दाब तो चेक करतो. त्या दाबामध्ये, त्या प्रेशर मध्ये ॲटमॉस्फिअर, बाहेरच्या हवेच्या दाबाच्या काहीही संबंध नाही. त्या ट्यूब मधल्या हवेचा तो दाब मोजतो फक्त, त्यालाच गेज प्रेशर असं म्हणतात. मग जिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पण आता बघा, हे वेसल आहे. कन्सिडर दिस इज अ वेसल फिल्ड विथ सम लिक्विड. से वॉटर इज दॅट लिक्विड. एनी लिक्विड यू कॅन फिल्ड इट. वी हॅव सीन ड्युरिंग द प्रिव्हियस टॉपिक that when the imaginary cylinder is on the surface, then the total pressure acting on this bottom surface area of the imaginary cylinder is equal to atmospheric pressure, because whose top surface is exposed to air, so there must be atmospheric pressure acting on the surface, so it must be added to this pressure of the only cylinder. Pressure of the liquid column inside the cylinder only is rho dg or h rho g. Rho dg or h rho g we have seen, or d rho g. तर फक्त सिलेंडरचा प्रेशर हा इतका असेल आणि त्याच्यावर अजून हवा पण, ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण आहे, म्हणून तो ऍड केलेला आहे. आणि टोटल प्रेशर या बॉटम वरती या सिलेंडर मधील लिक्विडच्या वेट मुळे जो आहे तो प्लस हवे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता आपण P0 हे लेटर वापरलं होतं, PA पण वापरू शकतात आपण. A फॉर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर या दोघांच्या सम इतका असतो. मग ह्याला ॲब्सोल्यूट प्रेशर, परफेक्ट प्रेशर किंवा टोटल प्रेशर असं म्हणायचं. P हा कोणाच्या सम इतका असतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम, दॅट इज rho dg. मग यांच्या मधला फक्त एवढा जो पार्ट आहे rho dg, याला गॉज प्रेशर म्हणतात. म्हणजे दुसरा ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा काहीही संबंध नाही, तर त्याला म्हणायचे गॉज प्रेशर. डी एवढी डेप्थ असेल, इथं एच पण यूज करू शकता तुम्ही डीच्या जागेवर. काय समजलं? मग गॉज प्रेशर व्हेरी सिंपल. फक्त आणि फक्त जे फ्लुइड तुम्ही भरणार त्या फ्लुइडचाच प्रेशरला म्हणायचं गेज प्रेशर किंवा गॉज प्रेशर. आता बघा, a total or absolute pressure P at a depth D below the surface of the liquid, या सरफेसच्या बिलो असणारं जे सिलेंडर आहे त्याचा, बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड ॲट रेस्ट. हे लिक्विड कसं आहे?
रेस्टला आहे, विच इज ओपन टू ॲटमॉस्फिअर, की ज्याच्या टॉप सरफेस ॲटमॉस्फिअरला म्हणजे हवेला ओपन आहे, इज गिव्हन ॲज, तो आपण पाहिला होता, तो काय होता, P इज इक्वल टू PA प्लस डी रो जी. हे मागे पुढे झाले चालतं. तर लेट इट बी क्वेश्चन नंबर 1 वेअर PA इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इथं PO वापरला होता आपण, P0 किंवा PO. आता this shows that the total pressure P is greater than the atmospheric pressure by an amount equal to rho dg or d rho g. असं दिसतंय की टोटल प्रेशर इथं हा टोटल प्रेशर हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा थोडा जास्त आहे. हा जास्त आहे. कितीने जास्त आहे? बाय एन अमाऊंट इक्वल टू रो डी जी, एवढ्याने जास्त आहे. दिस एक्सेस प्रेशर, हा एक्स्ट्रा जो प्रेशर आहे लिक्विडचाच फक्त ॲट डेप्थ डी इन लिक्विड इज कॉल्ड गेज प्रेशर. ह्यालाच गेज प्रेशर म्हणायचं. म्हणून आपण जर या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला टोटल प्रेशर मधून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस केला, हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर टोटल प्रेशर मधून मायनस केला, तर रिमेनिंग फॅक्टर काय असेल? डी रो जी. अँड दिस डी रो जी इज कॉल्ड एज अ gauge pressure. Thus, gauge pressure at a point in a liquid is the difference between the absolute pressure. Absolute म्हणजे एकूण दोघांचा मिळून जो प्रेशर आहे त्यांचा डिफरन्स करायचा, दोघांचा मिळून, आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं, अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कोणाचा डिफरन्स इतका असतो गेज प्रेशर. जर तुम्हाला हे दोघं प्रेशर माहिती असतील, हा प्रेशर माहिती ना, हा पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर माहिती, तर टोटल प्रेशर मधून हा मायनस केला तर आपल्याला शिल्लक असणारा जो प्रेशर मिळेल त्याला गॉज प्रेशर किंवा गेज प्रेशर असं म्हणायचं. तर बघा, दस द गेज प्रेशर ॲट अ पॉइंट इन अ लिक्विड इज द डिफरन्स बिटवीन द ॲब्सोल्यूट ऑर टोटल प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, and I think you can understand. आता कॅन यू टेल, हे बघा एक पजल आहे तुमच्यासाठी. फिगर शोज द कंटेनर्स फिल्ड विथ द सेम ऑइल. हे 3 फिगर आहेत, याच्यामध्ये ऑइल भरलेलं आहे, सेम ऑइल आहे, तिघांमध्ये एकच ऑइल भरलेलं आहे. हाऊ विल द प्रेशर्स ॲट द रेफरन्स लाईन कम्पेअर. ही रेफरन्स लाईन आहे, तर ह्या लिक्विड्समुळे ह्या लाईनवर किंवा ह्या बॉटमवर, त्यांच्या भांड्याच्या वेसलच्या बेसवर किती प्रेशर असेल, कोणाचा जास्त असेल, कोणाचा सेम असेल, का तिघांचा सेम असेल, काय असेल, व्हॉट इज द सिच्युएशन. दिस फिगर आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू सी, बट थिंक ओनली फॉर दिस फिगर, डोंट लुक दिस फिगर. तर ह्याच्यावर प्रेशर बद्दल तुम्हाला काय सांगता येईल? तर असं वाटतंय आपल्याला सगळ्यात जास्त प्रेशर ह्याचा असेल, याचा थोडा कमी असेल, 2 नंबर हा असेल आणि हा सगळ्यात कमी असेल असं वाटतं, पण तसं नाही. तर प्रेशर जनरली प्रेशर आपण एच रो जी याच्यावर डिपेंड करतो. आता रो सेम आहे, जी सेम आहे. रो म्हणजे डेन्सिटी, सेम लिक्विड असेल तर तिघांच्या मधल्या ऑइलची डेन्सिटी सेम आहे. मग फरक काय आहे? एच. पण एच पण जर सेम असेल तर तिघांमधला प्रेशर पण सेम आहे. नाहीतर आपल्याला असं वाटतं, वी फील that the container which contains less amount of liquid that will exert a less pressure, we feel, but actually it is not. तर ह्याचा प्रेशर आपल्याला त्याच्यामुळे जास्त असेल असं वाटतं, परंतु प्रेशर कोणावर डिपेंड आहे? हाईटवर, डेन्सिटीवर आणि ग्रॅव्हिटीवर. आता ग्रॅव्हिटी तर तिघांसाठी एकच असेल, अर्थची सेम ग्रॅव्हिटी असेल. मग डेन्सिटी पण आपण तिघांचा ऑइल सेम घेतलेला आहे म्हणून डेन्सिटी पण तिघांची सेम आहे, हाईट पण सेम आहे, मग प्रेशर पण सेम आलाच पाहिजे. आणि म्हणून याचा आन्सर बघा, द प्रेशर इन ऑल द 3 कंटेनर्स विल बी द सेम ॲट द रेफरन्स लाईन ऑर द बेस. ही रेफरन्स लाईन आहे बॉटमची. आता अजून दुसरं एक पजल बघा, किंवा याला पॅराडॉक्स असं म्हणायचं. पॅराडॉक्स पजल आहे, आपल्याला असं वाटतं पण असं नसतं, दॅट इज कॉल्ड पॅराडॉक्स. आता बघा 3 व्हेसल आहेत,
यांच्यामध्ये पण तीच सिच्युएशन आहे, लिक्विड सेम आहे, हाईट सेम आहे, हाईट सेम आहे, म्हणजे जी लेवल आहे वॉटर लेवलची हाईट ती सेम आहे, लिक्विड पण सेम आहे, हा बेस एरिया पण सेम आहे. मग सगळ्यात जास्त दाब प्रेशर कोणतं भांड त्याच्या बॉटमला देणार, हे का हे का हे? तर आपल्याला वाटतं की हे जास्त वाईड आहे, याच्यामध्ये जास्त पाणी आहे, ते जास्त दाब टाकेल या बॉटमला. ऍक्च्युअली हा बेस एरिया मी सेम घेतलाय, सेम, त्याच्यावर जास्त प्रेशर टाकेल आणि हे कमी आहे सगळ्यात अमाऊंट, हे कमी प्रेशर देईल. इथला प्रेशर मोजला. आता ते बघा, चाकात हवा भरायचं मीटर असतं, त्या मीटरने आपण प्रेशर मोजू शकतो. असं मीटर लावता येतं प्रत्येक ठिकाणी आणि तिघ ठिकाणी लावून पाहिला पास्कलने आणि असं दिसलं की त्याचा पॉइंटर हा सेम रीडिंग दाखवत होता. रीडिंग बदलली नाही म्हणजे प्रेशर हा सेम आहे. हा गेज प्रेशर मोजला, म्हणजे ऍक्च्युअली ऍब्सोल्यूट पण आहे वरती, पण हे बंदिस्त जर घेतलं, बंदिस्त घेतल्यानंतर आता पास्कलच्या लॉ बंदिस्त लिक्विड विषयी, बंद हे ओपन आहे, तर याच्या प्रेशर मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण आहे, पण तो ही सेम आहे तिघांवर, म्हणून ही रीडिंग सेमच असते. आता असं का? इथं जास्त प्रेशर नाही आणि इथं कमी प्रेशर नाही, तर असं का? आणि इथं आता तिघांचा प्रेशर हा सेम आहे, असं का? व्हॉट इज द रिजन? तर बघा, हे वॉटर भरलेलं आहे, याच्यासाठी सुद्धा हेच कारण असेल. हा, तर बघा एक्सप्लेनेशन, मेन फॅक्ट काय आहे, हे वॉटर ज्या वेसलमध्ये भरलेलं आहे त्याच्या वॉल्सला वॉटर काय करेल, ऍक्शन देईल. मग ऍक्शनला ती वॉल काय करेल, त्या पाण्याला रिॲक्शन देईल. मग ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट हिअर, सो दे कॅन्सल्स each other. Action and reaction are equal and opposite here, so they cancels here. Why? Because the shape of the vessel is vertical, complete. There is no slanting walls. Here in these two cases, here the walls are slanted. मग आता बघा असं का होतं, तर बघा हे पाणी लिक्विड जे पण असेल तर ते या वॉलवर जेव्हा या पॉइंटला सपोज असं प्रत्येक पॉइंटला ते ऍक्शन देतं, त्या ऍक्शनला ही वॉल काय देते, रिॲक्शन देते, म्हणजे धरून ठेवते त्याला. इथं पण हे लिक्विड ह्या पॉइंटला ऍक्शन देणार, त्याला रिॲक्शन मिळेल या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला. तसंच हे पाणी इकडून पण ढकलेल, जसं वरून खाली त्या वॉलला ढकलेल म्हणजे ऍक्शन देईल, तसं हे पाणी आडवं पण ढकलेल आणि त्या ऍक्शनला रिॲक्शन अशी मिळेल. मी या दोघांचा रिझल्ट आपण जर चेक केला बाय पॅरलेलोग्राम मेथड, तर रिझल्टंट हा वरती असेल, अपवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे एवढं जे पाणी आहे तुमचं, एवढ्या ट्रायंगल मधलं एक्स्ट्रा वॉटर कोणापेक्षा, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये हे दोन ट्रायंगल जे आहे हे टप लाईक आहे, हे दोघं ट्रायंगल मधलं वॉटरचा जो प्रेशर आहे तो कुठं गेला, रिझल्ट कडे. आता रिझल्ट काय करतो, त्याचा वेट कमी करतो. मग राहिला प्रेशर कोणाचा, फक्त एवढंच लिक्विड इथं प्रेशर देतं आणि ते तर ह्याच्या सारखंच आहे, म्हणून प्रेशर याच्यात आणि याच्यात दोघंही सेम असेल. आता इथं काय होतं, इथं प्रेशर कमी होतो हा, आणि इथं प्रेशर ऍड होतो. आता ऍक्च्युअल पाहिलं तर या भांड्यात आणि या भांड्यामध्ये काय फरक आहे की याच्यामध्ये हे ट्रायंगल कमी आहे, मग प्रेशर होतो काय, ही वॉल ह्या लिक्विडला खाली दाबते, हे वॉल्स, कारण त्यांची डायरेक्शन अशी स्लांटिंग खाली दाबते. तर खाली दाबल्यामुळे ऍक्शनला वॉटर रिॲक्शन देतं, तर ते पाणी म्हणजे ही वॉल कशी रिॲक्शन देते, पाणी असंही दाबतं आणि असंही दाबतं, त्याला ओपन करायला ट्राय करतं. मग ह्या ऍक्शन्सला रिॲक्शन ह्या ब्लॅक कलर्ड वेक्टर्सने दाखवले आहे, आणि विथ द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर्स वी हॅव सीन द रिझल्ट कॅन बी कॅल्क्युलेटेड अँड इट कम्स टू बी इन द डाउनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द बेस.
सो दिस रिझल्टंट ऍड्स द प्रेशर, म्हणजे जो या ट्रायंगल मध्ये पाणी नाहीये त्याचा प्रेशर यांनी वाढवला, जरी नाहीये तरी वाढला प्रेशर, आणि जेणेकरून यांच्या एवढाच प्रेशर याच्यामध्ये आहे. व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्ट इट इज. नाउ विल स्टॉप फॉर द नेक्स्ट टॉपिक.